मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। मस्जिद बंदरवरील कर्नाक पुलावर गर्डर टाकण्यासाठी घेतलेला ब्लॉक हा अद्याप रद्द झालेला नाहीये। सकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलेला होता। काही लोकल एकाच ठिकाणी थांबून आहेत। सीएसएमटीला जाणाऱ्या काही लोकल या परेलपर्यंतच धावतात। तर पश्चिम रेल्वेवर माहीम वांद्रे दरम्यान पुलाच्या कामामुळे रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलेला होता। मेगा ब्लॉकमुळे सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे सेवा ही उशिराने सुरू आहे। रेल्वे गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावतात, त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। अंधेरीच्या पुढे लोकल जात नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। कर्नाक पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। त्या ठिकाणी विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विनायक, काय अधिक माहिती मिळते? काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि वाहतूक कधीपर्यंत पूर्ववत होईल? रुशाली, कर्नाक बंदर हा जो पूल आहे तो गेल्या अनेक वर्षापासून याचं काम सुरू आहे। आज गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते रात्रीपासून सुरू होतं। आपण थेट दृश्य पाहू शकतो। अजूनही या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे ब्लॉक जो आहे तो आता सोडण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे लोकलच्या वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। हार्बर लाईन आणि त्याचप्रमाणे सेंट्रल लाईन या दोन्ही लाईनवरच्या गाड्या ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत। उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण समोर जर पाहिलं तर हे गर्डरचं काम जे आहे ते मध्यरात्री हाती घेण्यात आलेलं होतं, परंतु ते काम जे आहे ते अजूनही पूर्ण करण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळेच रेल्वेचा खोळंबा जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यावेळी शासकीय कर्मचारी जे आहेत ते कामानिमित्त मंत्रालय असेल किंवा इतर शासकीय कार्यालयामध्ये दूरदूरून येत असतात, परंतु त्यांचा सुद्धा खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ट्रेन ज्या आहेत त्या अनेक स्टेशनवरती थांबवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। रेल्वेने पूर्वसूचना ज्या आहेत ते कुठल्याही दिल्या नाहीत असं प्रवाशांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळतं आणि साहजिकच आपण सद्यस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी हा जो कर्नाक बंदर ब्रिज आहे त्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे काम किती वाजेपर्यंत संपेल याकडे प्रवाशांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे, परंतु हे काम अर्धवट सुद्धा आता रेल्वेला सोडता येणार नाही, कारण आपण समोरच्या बाजूला जो गर्डन जो खेचलेला पाहायला मिळतोय तो अजूनही पुढे जो आहे तो खेचण्याचं काम बाकी आहे आणि त्यामुळेच हा ब्लॉक जो आहे तो अजूनही सुरूच ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आजच्या दिवशी प्रवाशांचा खोळंबा जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणात जायला आपल्याला पाहायला मिळतोय। रुशाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांचे नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत। आज रविवारचा दिवस असला तरी काही कार्यालयांमध्ये जाण्यासाठी काही चाकरमानी जे आहेत ते घरातून बाहेर निघालेले आहेत। तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक जी आहे ती उशिराने सुरू आहे।